मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्ते यांच्यासोबत चावडी बैठका घेत आहेत। या बैठकीमध्ये ते नेमकं काय आवाहन करत आहेत हे जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही काल रात्रीपासून परभणीमध्ये आहात, कशा पद्धतीनं हा कार्यक्रम पुढे जातोय? समाज पेटून उठला। समाजाच्या लक्षात आलं लेकरं बाळ अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि मी त्यांच्या लेकरा बाळासाठी पोरा बाळासाठी झटतो। बघा, भोळा भाबडा समाज आहे, चटणी भाकरी खाऊन भाजी भाकरी खाऊन आम्हाला समाजाच्या लेकराला त्यांनी काबड कष्ट करून मोठं केलेलं आहे आणि त्यांना वाटतं की आमचे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत, शिक्षणात गेले पाहिजेत। हा समाज खूप ताकदवर आहे। राज्यात अर्ध्यापेक्षा जास्त मराठा समाज आहे। त्याच्यामुळे मराठ्यांच्या लक्षात आलं आपलंच खच्चीकरण कसं काय होतंय, आपलेच लेकरं बाळ कसं काय संपायला लागलेत, आपल्यालाच नोकऱ्या कसं काय नाही, आपण कुठं कमी पडतोय, आपण लढलं पाहिजे, आपण लढलं पाहिजे। त्याच्याशिवाय आपल्या लेकरा बाळाला मिळणार नाही। कारण मी तर त्यांच्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि फडणवीसनी फायनल केलंय, एक षड्यंत्र रचलंय त्यांनी की मला एकट्याला पाडायचं, मला एकटं पाडायचं, मला उघडं पाडायचं, असले त्यांनी रणनीती त्यांनी आखलेली। आता मी थोडं त्यांना आवाजावर बोलायला लागलोय, कारण झाला बदल तर झाला। कारण ज्याला जो माझ्या समाजाविषयी सभ्य बोलत नाही त्याला मी नीट कधीच सभ्य बोलत नाही। असभ्य माणसाला असभ्यच बोलावं लागतं। पण मीडियाच्या बांधवांचं काहींचं म्हणणं होतं की बाबा थोडं ते प्रतिष्ठेचं पद आहे, संविधानिक पद आहे, आणि मी त्या पदाला कुठं बोलतो, मुख्यमंत्री पदाला नाही बोलत, व्यक्तीला बोलतो ते। तेवढं डोकं आहे मला, काय बोलावं कुठं काय नाही बोलावं। परंतु समाजाच्या डोक्यावरती हमेशा रक्त सांडायचं हे काम त्यांनी केलं अंतर्वालीत। त्याच्यामुळं मला तेव्हापासून त्यांचा राग येतो की आमच्या आई बहिणीचे डोके नव्हते फोडायला पाहिजे। काय केलं होतं त्या लेकी बाळींनी? आणि आताही तुम्ही पुन्हा म्हणता की गोव्याला लोक नेले, त्यांचे डोके भरले, त्यांचे कानं फुकले, आमच्या विरोधात त्यांना उतरवलं। हे चांगलं नाही ना। एक राज्याच्या प्रमुखाला संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर मग आम्ही काय चुकतो? मराठा समाजालाही विचारतो मी, आम्ही काय चुकतो? मग ते बोलल्याशिवाय मी बोललो का? भाजपमधल्या मराठ्यांना हे कळत नाही का त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण नाही होणार का? मी कोणतं चूक बोललो? त्यांनी तिकडं लोक नेले आणि तिकडं लोकांचे कानं भरले मराठ्यांच्या विरोधात, हे चूक आहे का? हे जर चूक आहे तर ते डायरेक्ट म्हणले त्या भाषणात की मी ओबीसीसाठी लढणार। कसं काय लढणार ओबीसीसाठी? मराठ्यासाठी कसं काय नाही लढणार? दलित मुस्लिमांनी काय केलं? काय ओबीसीसाठी लढलं? दिलं का धनगराला आरक्षण? मायक्रो ओबीसीला, दलित मुस्लिमाला काय दिलं? आजही ते राजपूत समाज आरक्षणात नीट नाही। काही काही समाज दुसऱ्या राज्यात वेगळा आणि इथं वेगळा आहे। लिंगायत समाजाचे तेच आलेत। काय दिलं ओबीसीला? कोणचा सुतारला वार कुंभार, कोणचा धोरणाला लागलं कोणाचं? कोण आहे? बंजारा समाजाचे काय हालेत? आणखीन ऊस तोडतेत ते। काय दिलं? नुसतं मराठ्यांच्या विरोधात दंगली करायला मी ओबीसी साठी लढणार, मराठ्यासाठी कसं काय लढणार? ही अपेक्षा नव्हती साहेब आम्हाला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील आपण मुंबई दौरा केला होता, त्यावेळी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत असं म्हणायचं का? मग आता करू दिली नाही हो त्या माणसाने। हे फडणवीस साहेब असा माणूस आहे की कोणाला कामच करू देत नाही। आता सुद्धा सगळ्या मंत्र्यांकडे एक एक ओएडी कशाला ठुले? विश्वासाने जर लोक घेतले, ते अजितदादा घेतले असतील किंवा ते शिंदे साहेब घेतले असतील, द्यायचं ना मोकळं सोडून। मराठ्याच्या नेत्याला त्रास, मराठ्यांच्या अधिकाऱ्याला त्रास, कोणाचे काय चोरलेत काय? कारखाने असतील, कुठं शाळा असतील, कंपन्या असतील, चोरल्या का? आमच्या बापजादाने कष्टाने उभं केलेल्या आहेत, का जळायचं एवढं? अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास आहे मराठ्याचे। कशामुळे? यासाठी निवडून दिलं? आम्हाला अपेक्षा नव्हती देवेंद्र फडणवीस साहेबांकडून निवडून आल्याच्या नंतर आम्हाला वाटलं होतं मराठीने उपकार केलाय, कधीच आता उतणार नाहीये। उलटलं लागलं मराठ्यांच्याच लोकांच्या मागं। मला तरी नव्हती का, आम्ही शांत होतो मधी, आम्हाला वाटलं होतं 100% हा माणूस आता आरक्षण देईन मराठ्याला, लागला गेम करायला। काय चूक आहे माझी? बरं, त्याच्यानंतर तर ओबीसीसाठी लढणार म्हणलं, त्याच्यानंतर काय म्हणे ते? या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, पोलिस बघून घेते म्हणजे काय करते? ही काय भूमिका आहे? तालिबानी राज्य आहे काय का? मुख्यमंत्री दहशतवादी आहे? अरे बाबा, समाजाचं पालकत्व राज्याचं स्वीकारलंय आपण, संविधानिक पदावरती आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक सारखे मानले पाहिजेत। मराठी मुंबईत आले, सगळी दुनियाच येते। आम्ही काय करतोय? शांततेत आंदोलन सुरू आहे 2 वर्ष। तुम्ही आमच्या लोकांना हाणल्यावर ते धिंगाणा होतो, कुणी केला? आम्ही का तुम्ही? कशाला हाणलं पोलिसांनी अंतरवलीत येऊन? आताही पोराला काठी बी लागता कामा नाही मुंबईत। नाही तर फडणवीस साहेब नादी लागू नका, तुम्हाला सांगतो मी प्रामाणिक माझ्या गरिबांच्या लेकरासाठी लढतोय, पोरा बाळांसाठी लढतोय। माझा समाज आणि माझ्या समाज लेकर मोठे झाले पाहिजेत। तुम्ही किती मला उघडं पाडायचा प्रयत्न करा, करोडोने मराठा समाज लाट उसळले आता। मुंबईला येणार मला उघडं पडू देत नाहीत। तुम्हाला जाहीर सांगतो मी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून, तुम्ही माझ्या लागू नका, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे, जीव बी द्यायला तयार आहे समाजाशी। पण माग सरकार मुंबईतच येणार आहे, मी मुंबईत येणार आहे।
तुम्ही माझ्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका, तुम्हाला जड जाईल. तुम्ही इतक्या हलक्यात मराठ्याला घेऊ नका. तुम्हाला वारंवार सांगितलंय. तुम्ही जर त्यांच्यासाठी आमच्यावर मांगावर चालून येणार असला तर तुम्हाला ते जड जाईल. तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाहीत मराठी आयुष्यभर. तुम्ही त्या भानगडीत पडू नका. प्रमुख व्यक्ती राज्याचे तुम्ही. आणखीन भानावर आहे आजपासून तरी. IBN लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो, आजपासून तुम्ही भानावर या. तुम्ही जर हे बघत असाल IBN लोकमतवर तर तुम्हाला माझं आव्हान आहे, 7 करोड मराठ्याच्या वतीनं तुम्ही भानावर या आणि मराठ्यांच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. मारहाणीच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला तुमच्यामुळं तुमच्या पक्षातल्या नेते आमदाराला मंत्र्याला सुद्धा मराठी राज्यात फिरून देणार आहेत आणि तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा डाग लागण हे विसरू नका. शब्द ध्यानात ठेवा. माया नादाला पुन्हा सांगतो लागू नका. मराठ्याच्या मागण्या मान्य करा. जड जाई ना एकाला बी काठी लागली तर. सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, परंतु तुमचा रोष मुख्यमंत्र्यांवर जास्त दिसतोय. कंड आहे ना त्या माणसाला. लय द्वेष हो. लय द्वेषानं भरलेला माणूस. ज्यावेळेस धनगराचं आंदोलन सुरू आहे तेव्हा मुस्लिम दलिताला हाताखाली धरी. मराठ्याचं आंदोलन आहे आता ओबीसीला हाताखाली धरी. एवढे मस्ती असावं सत्ता मिळवण्यासाठी. एवढे वाईट विचार असावत सत्ता मिळवण्यासाठी. हे त्याच्या अंगावर घालीन ते त्याच्या अंगावर घालीन. आता धनगराचं कधी काही आंदोलन असलं की मराठ्याला हाताखाली धरी. हे काय गोरगरीब जनतेला कळत नाही का? कळतंय. म्हणूनच ओबीसीचे जातच नाहीत. ते त्याच्या पक्षाचे ओबीसीचे गोळा करतं आणि लोकांच्या अंगावरती घालतंय. घालू द्या. आम्ही खंबीर येतो. आम्ही लई खंबीर आहेत. 50-55% आहेत आम्ही. आम्हाला माहिती आहे मग वेळेवर काय करायचं ते. आम्ही मुंबईत शांततेत जाणार आहेत, आरक्षण जिंकणार आहेत. पण फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मी मुंबईत येणार आहे आणि माझे करोडो मराठी येणार आहेत. तुम्ही बोट लावून दाखवा. मग राज्यात तुमचे आमदार मंत्री बी कसे फिरतात आणि तुम्ही कसे फिरतात तुम्हाला कळेल. तुम्ही नुसतं बोट लावून दाखवा. मी आरक्षण घेणार आहे मुंबईत येऊन आणि ओबीसीतूनच घेणार आहे. गुलाल मराठीवर फेकणार आहे आणि मराठी सुद्धा एवढे भेकड अवलाद नाही आमची बी. मराठे सुद्धा मुंबईत घुसणार आहेत. ध्यानात ठेवा फडणवीस साहेब तुम्ही. प्रमुख कोणते मुद्दे राहतील आपल्या मागे? मराठा आणि कुणबी एक आहे ही JRच पाहिजे. हैदराबादचं गॅजेटियर पाहिजे. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे डायरेक्ट. ते पुन्हा अभ्यास करतो फभ्यास करतो ते आम्हाला माहित नाही. ज्या केसेस तुम्ही खोट्या केलेल्या आमच्या पोरांवरती त्या सरसकट मागे याचा शब्द आहे त्या सगळ्या मागे पाहिजे. आमच्या 8-9 मागण्या तुमच्याकडे दिलेल्या त्या सगळ्याची सगळी मागणी पाहिजे. तुम्हाला आणखीन सांगतो गोडी गुलाबीन आंदोलन हाताळा. तुम्हाला वाटत असेल पोलिसी आणि मी सत्य ते सत्तान फात्तान मराठ्या पुढे जनते पुढे काही करीत नसते. किती फसलो शेतकऱ्याला बी. सत्तेवर येऊस तर ओबीसी सत्तेवर आलं की मराठा लगेच दलित मुस्लिम लगेच लाडकी बहीण सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफीच करतो. काय केलं? सत्तेसाठी इतका लबाड व्यक्ती असावं. काय विचार आहेत तुमचे? मारले शेतकरी सगळे तुम्ही आणि म्हणा आता वेळ आली की मग ओबीसीचं रक्त आहे. अरे ओबीसीला कळून चुकलं तो काय दिलं ओबीसीला आणि शेतकऱ्याला कळून चुकलं काय दिलं. त्यामुळे कुणी नाही येत. नजर चुकीनं झालं समाजाकडून लोकांकडून ते. त्याचा गैरफायदा उचलू नका सत्तेत आलात म्हणून. मराठ्यांमुळेच खुर्चीवर बसलेले आहेत. एका दणक्यात जाईल. हो एका दणक्यात खुर्ची जाईल. ती माहीत बी नाही होणार तुम्हाला गेलेली. आणि आयुष्यातून उठताल राजकीय आयुष्यातून. म्हणून नादी लागू नका. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे. तुम्ही गोडीत ते करा. कारण तुम्ही काल संकेत दिलेले आहेत लोकांना. आता मी ओबीसी साठी लढणार आणि दुसरा संकेत दिले पोलिस बघून घेते मराठे सुद्धा बघून घेते. मग असं म्हणायचं का मी बी मराठी आता उचाळले. तुम्ही आमच्या लोक अंगावर घातली. तुमच्या तोंडाची बोली भाषा काही ओबीसीचे नेते बोलायले, काही तुमचे आमदार बोलायलेत. माजले का तुमचे आमदार? लगेच माजले मराठ्याच्या मतावर निवडून येऊ. पुढं काही नाही का आता? मराठी बी इतके कलाकार आहेत ध्यानात ठेवणार. तुमच्यासाठी सगळे आमदार खासदार मंत्री सुद्धा संपणार आहेत आणि मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे. तुम्ही हात उचला मग दाखवतो आम्ही बी. तुम्ही हात उचला मराठीवर. आम्ही मुंबईला येणार आहे. मुंबईत घुसणार येणार आरक्षणच घेणार आणि ओबीसीतून घ्या. बघू काय होतंय. काही झालं तर आम्ही मुंबईमध्ये येणार. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. यासोबतच अन्य मागण्या घेऊन आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत. त्यामुळे आमच्या मागण्या तुम्हाला मान्यच कराव्या लागतील. आम्ही संविधानानं जे आम्हाला हक्क दिला तेच मागत आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी.